अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आज माऊली आपल्याला सांगतात, निराशा हा असा आजार आहे की एकदा कोणालाही त्याचा फटका बसला की तो बाहेर येणे खूप कठीण होतोय। बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात, परंतु जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरुवात होते। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशनची कमतरता असते। आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशनची खूप गरज असते। म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात, तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर चालत आहात। आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे। सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते, हे तुम्ही लक्षात ठेवा। जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची। कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये। समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात। लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही। नेहमी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात। ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा तुम्ही। जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात। माऊली सांगतात, जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता तुम्ही स्वतःच तयार करा। माऊली सांगतात, माणसाच्या आयुष्यातील संकटे यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत। तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात, वेगवेगळ्या नाही। काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात। भक्ता, नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा। विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार हा केलाच पाहिजे। विश्वास हा खोडलबर सारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो। ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही। आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो। विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलून जाईल। वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरच्या चाफ्यांचं अडलं नाही। शेवटी पानांनाही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरलं सोडलं नाही। खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल। तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल। विजेतेच्या वेगळ्या गोष्टी करत नाहीत, हे प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात। एकदा कर्तव्य सिद्ध झाला की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात। अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते एक मार्गस्थ दगड आहे। हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता। एक स्त्री नित्यनेम देवळात येत होती, पण आज ती थोडी उदास होऊन पुजाऱ्याला म्हणाली, मी उद्यापासून देवळात येणार नाही। यावर पुजारी म्हणाले, काय झाले असे अचानक? त्यावर ती अत्यंत क्रोधाने म्हणाली, काय हे देवासाठी येतात? कोणी फोनवर बोलत असते, कोणी गप्पा मारत बसलेले असते, कोणी व्यवहारिक बोलत असतात, सगळी पाखंडी आहेत।
यावर ते पुजारी स्मित हास्य करत म्हणाले, मी एक गोष्ट सांगतो, करा आणि मगच देवळात यायचे का नाही ते तुम्ही ठरवा. त्यावर ती स्त्री म्हणाली, सांगा काय करायचं ते. पुजारी म्हणाले, हा भरलेला ग्लास घेऊन मंदिराला 2 परिक्रमा घाला, पण यातील एक थेंबही सांडला नाही पाहिजे. बघा जमते का. त्यावर त्या स्त्रीने पाण्याचा ग्लास घेऊन मंदिराला 2 परिक्रमा घातल्या व पुजाऱ्याला म्हणाली, काय ते अवघड झाल्या माझ्या परिक्रमा. पुजारी हसून म्हणाले, तुमचे पूर्ण लक्ष या ग्लासकडे होते, त्यामुळेच एक थेंबही सांडला नाही, होय ना. त्या स्त्रीने उत्सुकतेने हो म्हटले. पुजारी त्या स्त्रीला समजावत म्हणाले, तुम्ही तर येथे देवासाठी येता, मग कोण काय करते यापेक्षा तुमचे लक्ष तुम्ही नामस्मरणात घातला तर तुमच्या आजूबाजूला काय चालले याकडे लक्ष जाणारच नाही. आज ह्या ग्लासमधील एकही थेंब सांडला नाही, म्हणजे तुमचे पूर्ण लक्ष त्याकडे होतं, हो ना. मग देवळात देव दर्शनाला येता तर सार तन्मन या परमात्म्याच्या चरणी अर्पण करून दर्शन घ्याल तर तुमचे लक्ष दुसरीकडे जाणार नाही. मी सांगतो ते करून पहा, मग यायचं का नाही ते तुम्ही ठरवा. माऊली सांगतात, देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते, एक परमात्म्याला आणि दुसरं आपल्या अंतरात्म्याला. त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि 2 अंतःकरणातील देवपण. ही संपलं की माणूस संपला. देव कधी नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं. नीती योग्य असेल तर नशीब बलवत्तर असतं. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच तुम्ही तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य पुंजी आहे. दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते, पण दुःख देणारी व्यक्ती कधीच सुखी होत नाही. ही नैतिकता आहे. माणुसकी प्रत्येकाच्या मनात असते. देव माणसाची मनस्थिती बघतो, परिस्थिती बघतो नाही. तसंच देव कधी तुमचं मृत्यूपत्र बघत नाही. एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्हीच तुमच्या पापाचे दरवाजे खुले करत आहात. जीव गेल्यावर तुमचे शरीर स्मशानात जळते, पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही नंतर मनात जळत राहाल. जे पाहिजे ते मिळवणे ही सफल माणसांची निशाणी आहे, तर आहे त्यात समाधान मानणे सुखी माणसाची ही एक निशाणी आहे. ईश्वर जो देतो तो चांगलेच देतो. जेव्हा तो कधीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात ते चरण माणसाच्या आत्म्यापर्यंतही नक्कीच पोहोचू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिवू नका, तर तुम्ही तुमच्या कर्माला भिवून प्रत्येक वळणाचा जीवनाचा घाट चढत राहा, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा असो. आजही हे आयुष्य तसं गतीने पुढे सरकत आहे. चांगले वाईट कडू क्षण बरेच काही आजही लक्षात आहे. विसरले असे आजही काहीच नाही. पण खरं सांगू तो भूतकाळ व आठवलेच बरं. आज मी मनावर ओझं होईल असे मनात न साठवलेलंच बरं. बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टीपेक्षा आजचे हे एकटेपणच बरं. क्षणाक्षणाला अपमानित करणाऱ्या प्रेमापेक्षा मनाचं मीपणाच बरं. रंगीबेरंगी दिव्यासारख्या भक्क्यापेक्षा साधं राहणंच बरं. स्वतःच्या मनाच्या गरजा पुरवीत मनाचं साधेपण जपलेलंच बरं. आजपर्यंत वाहत बरंच काही गेले, आता हे स्वाभिमानी राहिलेलंच बरं. जगणं म्हातारपणी परावलंबी असले तरी मनावर दगड ठेवून राहिलेलंच बरं. परमेश्वराला विनवणी करत लवकर कोणता त्रास न देता लवकर घेऊन जा म्हटल्यालंच बरं. शेवटी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हटलेलाच बरं. आयुष्य नावाच्या चित्रपटाला कधीच वन्स मोर नाही.
हव्या तशा क्षणाला डाउनलोडही कधीच करता येत नाही. नको वाटणाऱ्या क्षणाला डिलीटसुद्धा करता येत नाही. कारण आयुष्य म्हणजे रोज रोज असणारा रिॲलिटी शो कधीच होत नाही. आयुष्य क्षणभंगुर आहे. ते कोणासाठी कुठे कधीच थांबत नाही. आजचा हा क्षण उद्या असेलच असे कधीच सांगता येत नाही. नातीगोती सारे काही मोहमाया आहे. ते कोणीच कधीच होत नाही. या क्षणात तुमचे खरे सुख आहे ते तुम्ही जगून घ्या. कारण उद्याचा भरोसा कधीच करायचा नाही. शेवटी लाईफ नावाचा चित्रपट एकदाच असतो. तो पुन्हा पुन्हा कधीच लागत नाही. आपल्या या जगण्याला उसंत अशी कधीच मिळत नाही. जगलेल्या प्रत्येक क्षणात आपले आयुष्य घडत असते. त्यासाठी पुन्हाची कधीच वाट पाहायची नाही. या आयुष्यात आपला छंद जोपासता सगळ्यावर भरपूर प्रेम करा. पण कोणाकडून कधीच अपेक्षा ठेवायची देखील नाही. जळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही की त्रास होतो. प्रॉब्लेम्स नसतात कोणाला, ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडला प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. शस्त्रक्रिया होईपूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचा खापर फोडायला काहीच मिळाले नाही तर याची त्याला भीती जास्त वाटते. स्वामी सांगतात, 100 दुःखाच्या धाग्यात एक सुखाचा धागा जोडून तू मनुष्याच्या आयुष्याचे बहुमूल्य वस्त्र तर बनवतोस, पण क्षणभर सुखासाठी दुःखाचा वनवास सोसायला लावतोस. हे काहीही खरे असले तरीही तू उत्तम विणकर आहेस. परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असतात पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो. एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात. माहीत असतं की हे वेळ पण निघून जाईल, पण त्यावेळी होणारा त्रास, होणारी घुसमट नाही थांबवता येत. आणि कधीकधी सगळं काही वेळेच्या हवालीही नाही करता येत. आपल्यासमोर आपलं कोणी पाण्यात गंठागळ्या खात असताना काठावर उभं राहून त्याकडे फक्त बघत राहणं असं कोणाला शक्य आहे? कळत नसतं की ते कुठलंच दुःख परमनंट नाहीये. पण ती मनाची होणारी घालमेल शब्दांत नाही सांगता येत. एक क्षण असो येता की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी. त्यांनीही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं. पण सगळं काही व्यर्थ ठरतं. तेव्हा जाणीव होते जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं. स्वतःवर वेळ आल्यावर ते आपल्याला कधीच पटत नाही. ही हतलपता फार वाईट असते. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.